विठ्ठल विटेवर का उभा आहे माहिती आहे तुम्हाला? खूप वर्षापूर्वी दंडकारण्याच्या परिसरात जनुदेव आणि सत्यवती यांचे एक छोटेसे पण धार्मिक घर होते. ते दोघेही अत्यंत सात्विक, दयाळू आणि देवभक्त होते. त्यांच्या घरी रोज देवपूजा, अतिथी सेवा आणि धर्माचरण होत असे. त्यांचा एकुलता एक मुलगा होता, पुंडलिक. लहानपणी तो अत्यंत गोड, आज्ञाधारक आणि प्रेमळ होता. पण जसजसा तो मोठा झाला तसतसा त्याच्या स्वभावात बदल होऊ लागला. तारुण्याचा अहंकार, मित्रांची संगत आणि संसारातील मोह यामुळे त्याचे मन बदलले. लग्न झाल्यानंतर तो आपल्या पत्नीच्या प्रेमात इतका गुंतून गेला की त्याला आईवडिलांचा विसर पडला. वृद्ध जनुदेव आणि सत्यवती मुलासाठी सर्व काही करत होते, पण बदल्यात त्यांना उपेक्षाच मिळत होती. सत्यवती रात्रभर घरकाम करायची. जनुदेव वृद्धापकाळामुळे थकलेले असायचे, तरीही पुंडलिक त्यांच्या कष्टांची दखल घेत नव्हता. गावातील लोक हे पाहून हळहळ व्यक्त करायचे. एक दिवस जनुदेव म्हणाले, आयुष्याचा भरवसा नाही. एकदा काशी विश्वनाथाचे दर्शन घ्यावे अशी इच्छा आहे. सत्यवतीच्या डोळ्यात आशेचा प्रकाश चमकला. अखेर पुंडलिक आणि त्याची पत्नी त्यांच्यासोबत काशी यात्रेला निघाले. प्रवास अत्यंत कठीण होता. उन्हाचे चटके, धुळीचे रस्ते, जंगलातील पायवाटा आणि नद्या ओलांडत सर्वजण पुढे जात होते. वृद्ध आईवडिलांचे पाय सुजले होते. ते थकून जात होते, पण पुंडलिक त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत होता. एका संध्याकाळी ते एका ऋषीच्या आश्रमात पोहोचले. आश्रमात मंत्रोच्चार सुरू होते. सर्वत्र शांतता आणि पवित्रता होती. रात्री सर्वजण झोपले, पण मध्यरात्री पुंडलिकाला एक अद्भुत दृश्य दिसले. 3 दिव्य स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांच्या वस्त्रांवर चिखल होता, चेहऱ्यावर थकवा होता. त्यांनी आश्रमाची सेवा केली आणि काही वेळातच त्यांचे रूप तेजस्वी झाले. आश्चर्यचकित झालेल्या पुंडलिकाने विचारले, देवींनो, तुम्ही कोण आहात? त्या म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. पृथ्वीवरील लोकांची पापे धुतल्यामुळे आम्ही मलिन होतो, पण जे लोक आपल्या आईवडिलांची निस्वार्थ सेवा करतात त्यांच्या पुण्यामुळे आम्ही पुन्हा पवित्र होतो. हे शब्द ऐकताच पुंडलिकाच्या हृदयाला जबरदस्त धक्का बसला. त्याच्या डोळ्यासमोर आईवडिलांनी केलेले त्याग उभे राहिले. त्याला स्वतःची लाज वाटली. त्या रात्री तो झोपू शकला नाही. पहाटे त्याने आईवडिलांच्या चरणी नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, बाबा, मला माफ करा. मी तुमचा अपराधी आहे. जनुदेव आणि सत्यवती यांनी त्याला प्रेमाने उचलून घेतले. त्या दिवसापासून पुंडलिकाचा जणू पुनर्जन्मच झाला. काशी यात्रा पूर्ण झाल्यावर तो परतला, पण आता तो पूर्वीचा पुंडलिक नव्हता. त्याचे संपूर्ण जीवन आईवडिलांच्या सेवेसाठी अर्पण झाले होते. तो पहाटे उठून त्यांना स्नान घालायचा, अन्न वाढायचा, पाय दाबायचा, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करायचा. त्यांच्यासाठी आई-वडील म्हणजेच देव झाले होते. काळ पुढे सरकत गेला. पुंडलिकाच्या सेवाभावाची कीर्ती दूरवरपर्यंत पसरली. ऋषी मुनी त्यांची स्तुती करू लागले. अखेर ही बातमी वैकुंठापर्यंत पोहोचली. भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेकडे पाहून स्मित केले आणि म्हणाले, जो भक्त आपल्या आईवडिलांमध्ये देव पाहतो त्याचे दर्शन मला घ्यायचेच आहे. आणि मग एक दिवस असा उगवला ज्यामुळे पंढरपूर नगरीचे नाव युगानुयुगे अमर झाले. त्या दिवशी पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय दाबत होता.
घरात शांत वातावरण होते. बाहेर चंद्रभागेच्या लाटा मंद स्वरात वाहत होत्या. अचानक संपूर्ण परिसर दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. घरासमोर स्वतः भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांच्या अंगावर पितांबर, गळ्यात वैजयंती माळा, डोक्यावर मुकुट आणि चेहऱ्यावर दिव्य तेज होते. पण त्या क्षणी पुंडलिक सेवेत इतका तल्लीन होता की त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याला माहिती होते की आईवडिलांची सेवा हीच खरी पूजा आहे. त्याने नम्रपणे भगवानांना म्हटले, प्रभो, कृपया क्षणभर थांबा, माझी सेवा पूर्ण होऊ द्या. जवळ बसण्यासाठी काही नव्हते. त्याने एक वीट उचलली आणि भगवंताच्या दिशेने सरकवली. प्रभो, कृपया या विटेवर उभे राहा. भगवान विष्णू त्याच्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्या विटेवर उभे राहून प्रतीक्षा केली. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिक धावत जाऊन त्यांच्या चरणी पडला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. भगवान म्हणाले, पुंडलिका, तू मला दाखवून दिलेस की खरी भक्ती केवळ यज्ञ, जप आणि तपात नसते. आईवडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. पुंडलिक नम्रपणे म्हणाला, प्रभो, मला कोणतेही वरदान नको, फक्त एवढी कृपा करा की तुम्ही याच ठिकाणी सदैव राहा. भविष्यातील सर्व भक्तांना तुमचे दर्शन मिळू दे. भगवानांनी त्याची विनंती मान्य केली. ते त्या विटेवर हात कटीवर ठेवून उभे राहिले. त्या दिव्य रूपालाच पुढे लोकांनी विठ्ठल, विठोबा आणि पांडुरंग म्हणून ओळखले. काळ पुढे सरकत गेला. चंद्रभागेच्या तीरावरचे ते स्थान भक्तीचे केंद्र बनले. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, चोखामेळा अशा असंख्य संतांनी या भूमीला पावन केले. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येऊ लागले. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तर संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघतो. टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा नाद आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष वातावरण दुमदुमून टाकतो. आजही विठ्ठल त्या विटेवर उभा आहे असे भक्त मानतात. हात कटीवर ठेवून तो जणू प्रत्येक भक्तांना सांगत आहे, मी तुझी वाट पाहत आहे. विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे रूप आपल्याला एक महान संदेश देते. आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे. नम्रता हीच खरी पूजा आहे आणि प्रेम हाच सर्वात मोठा धर्म आहे. म्हणूनच वारकरी आजही भावपूर्ण स्वरात म्हणतात, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. आणि त्या अभंगातील प्रत्येक शब्दासोबत भक्तांच्या डोळ्यासमोर विटेवर उभा असलेला, भक्तांची वाट पाहणारा करुणामय पांडुरंग उभा राहतो. श्री विठ्ठल रखुमाई माऊली की जय. या कथेतून आजच्या पिढीला एक अमूल्य संदेश मिळतो. आज अनेक तरुण मोबाईल, सोशल मीडिया आणि आभासी जगात इतके गुंतलेले आहेत की त्यांना आपल्या घरातील आई वडील, आजी आजोबा आणि कुटुंबासाठी वेळ देणेही कठीण वाटते. मोबाईल ज्ञानाचे साधन आहे, पण तोच संपूर्ण जग नाही. पुंडलिकालाही एकेकाळी आपल्या कर्तव्यांचा विसर पडला होता. पण जेव्हा त्याला आईवडिलांच्या प्रेमाची आणि त्यागाची जाणीव झाली, तेव्हा त्याचे जीवनच बदलून गेले. आज आपण कितीही आधुनिक झालो, कितीही तंत्रज्ञान वापरले, तरी आईवडिलांचा आदर, कुटुंबातील प्रेम, संस्कार आणि माणुसकी यांना पर्याय नाही. विठ्ठलाची विटेवर उभी असलेली मूर्ती आपल्याला सांगते की देव शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. आपल्या आईवडिलांच्या सेवेत, त्यांच्या आशीर्वादात आणि कुटुंबावरील प्रेमातच देवाचा खरा वास आहे. म्हणूनच मोबाईलच्या आभासी जगात हरवून न जाता आपल्या माणसांसाठी वेळ द्या, त्यांच्या भावना समजून घ्या आणि जीवनात संस्कारांची वीट भक्कम ठेवा. कारण ज्या घरात आईवडिलांचा सन्मान होतो, त्या घरातच खऱ्या अर्थाने विठ्ठलाचे वास्तव्य असते. श्री विठ्ठल रखुमाई माऊली की जय.